नमस्कार. नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव सांगा एक वेळा. माझं नाव संदीप तानाजी लावण, राहणार चेतेगाव, तालुका निपाड, जिल्हा नाशिक. सर, वॉक्सनेट कंपनीकडनं आपण एक ट्रायल बेसवर किती क्षेत्राचं सिलेक्शन केलं होतं आणि कसं कसं यूज केलं याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. वॉक्सनेट कंपनीचं जे काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपण एक एकर प्लॉटमध्ये डिफरंट करून 20 गुंठ्यासाठी आपण ऑक्सनेट कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि 20 गुंठ्यासाठी रेग्युलर प्रोडक्ट वापरलेले या पट्टीच्या पलीकडं. हो, ही पट्टी दाखवतायत तुम्ही रस्त्यात, या पट्टीच्या पलीकडे तुम्ही वापरलेले नाहीये आणि इकडे तुम्ही इकडे यूज वापरलेले आहेत. बरं, याचं शेड्यूल कसं बनवलं होतं? शेड्यूल सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण जो काही डोस टाकला होता जैविका आणि न्यूट्रीफुल हे जे औषध आहे हे आपण जैविका खताला कोटिंग करून सुरुवातीला कांदे लागवडीनंतर एक 15 ते 16 दिवसानंतर आपण जे पहिलं पाणी देतो आंबवणीचं, त्यावेळेला बेसल डोस मध्ये आपण ते दिलेलं होतं आणि त्यानंतर बाकीचे जे औषध आहेत ते आपण शेड्यूलनुसार स्प्रे दिले होते. बरं, सर्वसाधारण जर बघितला तर हा कांदा आज लागवडीपासून किती दिवस आहे? साधारणपणे 75 ते 80 दिवसाचा हा कांदा आहे. आता किती पाणी बसले? लागवडीपासून साधारणपणे याला आपण 7 पाणी दिलेले. आणि आता हे शेवटचं पाणी दिलं का? हो, हे शेवटचं पाणी. आता हार्वेस्टिंग पिरियड आहे. हो, आता साधारणपणे 8 ते 10 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येऊन जाईल आपलं. बरं, तर तुम्हाला काय काय इफेक्ट वाटले आणि तुम्हाला काय काय ॲज अ शेतकरी म्हणून तुम्ही सांगू शकता त्या पद्धतीने कसं कसं वाटलं? काय आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन कांदा दाखवू शकता तुम्ही? साधारण सर्वात महत्वाचं कांद्यामध्ये असा काही चेंजेस वाटला की हे ऑक्सनेट कंपनीचे जे काही औषध आणि खतं वापरले याच्यामध्ये कांद्याला एक सारखेपणा खूप चांगल्या प्रकारे जाणवला. हो, हा ट्रीटेड केलेला प्लॉट आहे, त्यातलेच आपण हे कांदे काढलेले आहेत. याच्यामध्ये कांद्याची मुळी वगैरे एक सारखी आहे, मुळी खूप चांगली आहे आणि कांद्याच्या पातीवरती कुठल्याही प्रकारची रोगराईचा इफेक्ट दिसत नाहीये. बरोबर, सर्वात महत्वाचं. बरोबर. आणि तिकडे नॉन ट्रीटेड प्लॉट मध्ये बघू शकता. नॉन ट्रीटेड प्लॉट हा नॉन ट्रीटेड मध्ये ना कांद्यामध्ये जास्त व्हेरिएशन दिसतंय, एक सारखेपणा नाहीये कांद्याला. हे बघा, कांद्यामध्ये व्हेरिएशन जाणवतंय. व्हेरिएशन जास्त आहे. हो, व्हेरिएशन जास्ती. तसं आपण वॉक्सनेट कंपनीचे काय प्रोडक्ट वापरले त्यामध्ये एक सारखेपणा जास्ती जाणवतोय कांद्याला. हे बघा, हा चेंजेस तुम्हाला लगेच दिसेल. आणि मुळं जे आहेत हे मुळांमध्ये चेंजेस जाणवतो बघा. मुळांमध्ये पण चेंजेस जाणवतो. हो, आणि एकसारखा कांदा म्हणजे थोडक्यात बघायचं का, गोलटी कांदा कमी निघाला. हो, इकडे गोलटी कांदा जास्त निघणार, गोलटीचं प्रमाण जास्त राहणार. गोलटीचं प्रमाण जास्त राहणार. इकडे एक सर असा कॅमेरा फिरून घ्या एक वेळा की इकडे जर बघितलं आता हार्वेस्टिंगला आलेला आहे बघा हा, तर इकडे लगेच पूर्ण पात करपलेली बघा. हो, करपलेली. याच्यावरती ना करप्याचा इफेक्ट जास्त जाणवतो. तसा आपलं जे वॉक्सनेट कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्या कांद्यावरती करप्याचा इफेक्ट फार कमी प्रमाणात जाणवतोय. हा, आणि इकडे तो आज प्लॉट काढणीला आला तरी हिरवागार आहे. हो, तरी हिरवागार आहे, पूर्ण हिरवागार आहे. म्हणजे जैविकाच्या वापराने आपल्याला तो शेवटपर्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो इफेक्ट जाणवला सर्वात मेन कांद्यामध्ये, तर जर उत्पादन वाढीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण म्हणतो एखादा 2 कांदा तयार होत नाही. एक कांद्याचे की 2 कांदे तयार होत नाही उत्पादन वाढलं म्हणजे. फक्त आपल्याला गोलटीचं प्रमाण कमी होऊन तो कांदा एक्सपोर्ट क्वालिटी तयार होणं म्हणजे उत्पादन वाढणं 100% विषय. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात त्याची किपिंग क्वालिटी जर म्हटली जाईल तर आपले ऑक्सनेट कंपनीचे प्रोडक्ट वापरून खरोखर चांगल्या प्रकारचा माल तयार झालेला आहे. बरं, थोडक्यात तुम्हाला एक दाखवायचं एक म्हणजे इथे जी कांद्याची साईज, हो, साईज जी आहे याला एक सारखेपणा आहे, गोलाई पण एक सारखी कांद्याला आहे, गोलाई आहे. आणि इथं आपण जे रेग्युलर जे रासायनिक खत वापरलेले आहेत नॉन ट्रीटेड प्लॉटला त्याच्यामध्ये व्हेरिएशन फार मोठ्या प्रमाणात आहे आणि साईज फार कमी प्रमाणात जाणवते. त्याची साईज कमी आहेत. रूट झोन सुद्धा दोन्हीमध्ये इफेक्ट आहेत. रूट झोन सुद्धा याच्यामध्ये इफेक्ट जाणवला आहे. गोलटीचं प्रमाण जास्त आहेत. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केलं तर रासायनिक प्लस जैविक तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीनं तुमच्या प्रोपॅगेशन मध्ये यूज करून तुम्ही आज रोजी 100% समाधानी आहेत. 100% समाधानी. हो, आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही ऑक्सनेट कंपनीचे प्रोडक्ट 100% जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करणार. चालेल, नक्की. धन्यवाद सर. नमस्कार.